Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या सेक्शन्समध्ये ज्या वेळेस आपण संरक्षण संदर्भातील सामान्य ज्ञानाचा आढावा घेत असतो, या क्षेपणास्त्राच्या व्हिडिओमध्ये भारतातील जी काही मिसाईल प्रोग्राम्स आहे तो कधी सुरुवात करण्यात आला, जर 1983 मध्ये सुरुवात करण्यात आला असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती. भारताकडे पृथ्वी, अग्नी, निर्भय, सागरिका, K-15 अशी जी काही वेगवेगळी नावं दिसतात, त्याचबरोबर आपल्याला ब्राह्मोस दिसतंय, बराक दिसतंय, या व्यतिरिक्त आपल्याला बॅड सिस्टीम दिसतंय. ही जी काही सिस्टीम्स आहे, भारताचे क्षेपणास्त्र कुठल्या सिस्टीम मध्ये किंवा त्याचं क्लासिफिकेशन कुणाच्या अंतर्गत येतं, हा या व्हिडिओचा एक मागील उद्देश आहे. ज्या ठिकाणी आपल्याला रेंज, त्या ठिकाणी त्यामागील कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणाहून ते लॉन्च केलं जातं, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 व्हिडिओला लाईक करून, 2 व्हिडिओ शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ मिळवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हा, ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर पीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, हा जर प्रोग्राम जर पाहिला तर आपण याची सुरुवात 1983 ला केली. मग या ठिकाणी महत्वाचा प्रश्न पडतो, 1983 ला का केली, काय गरज होती, किंवा कुठली टेक्नॉलॉजिकल असेसमेंट आपल्याकडे निर्माण झाली. आता सर्वात महत्वाची गोष्ट ही समजण्यासाठी आपल्याला याची पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. 1969 ला भारतातील अंतराळ क्षेत्रातील जी काही अपेक्स बॉडी आहे, जिला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, याची स्थापना झाली. आणि 1961 पासून ऑलमोस्ट जो काही आपण पहिलं जो काही आपण म्हणूया की शॉर्ट लॉन्च व्हेकलची सक्सेसफुल चाचणी जी केली ती ऑलमोस्ट आपली ही 1981 दरम्यान पहिलं इस्रोद्वारे एक आपण म्हणूया की रॉकेट लॉन्च करण्यात आलं, ज्याला आपण सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हटलं जातं. दो कम्पॅरेटिव्हली आज भारताकडे जर पाहिलं तर नंतरच्या काळामध्ये ASLV डेव्हलप झालं, नंतरच्या काळामध्ये PSLV डेव्हलप झालं, नंतरच्या काळामध्ये आपण GSLV डेव्हलप झालं. तर ही एक प्रोग्रेस आपली भारताची आपल्याला या संदर्भातील दिसते की सॅटेलाइट लॉन्च करत असताना आपल्याकडे जो काही लॉन्च व्हेकल आहे, ज्याला आपण आम भाषेमध्ये रॉकेट असं संबोधलं जातं, त्याचा विकास झाला. आता 1983 ला हे व्हेकल लॉन्च होण्यामागे जर आपण पार्श्वभूमी जर पाहिली तर हे SLV शॉर्ट लॉन्च व्हेकलचा जो काही आपल्याला यशस्वी प्रयोग जो करण्यात आला तो 80 आणि 81 मध्ये लॉन्च करण्यात आला. हे जरी रॉकेट जरी होतं तर या रॉकेटच्या माध्यमातून आपण मे बी इन केस ऑफ फ्युचर्समध्ये तत्कालीन जे काही स्ट्रॅटेजिक किंवा भारताचे जे काही फॉरेन रिलेशनशिप होते, या संदर्भाचा विचार करत असताना रॉकेट हे झालं विधायक कामासाठी. मे बी आपल्या देशाच्या दृष्टीनं, संरक्षणाच्या दृष्टीनं, याला डिटरंट पॉलिसी असं म्हटलं जातं किंवा प्रतिबंध पॉलिसी असं म्हटलं जातं की भारताची देखील स्वतःची मिसाईल सिस्टीम्स आहे. आपल्याला बाकीच्या शत्रू राष्ट्रावर एक धाक दाखवण्यासाठी ही मिसाईल सिस्टीम डेव्हलप करण्याची गरज होती. म्हणजेच 1980-81 ला आपण जे SLV मध्ये यश मिळवलं, त्या यशानं आपल्याला ताकद दिली की मे बी संरक्षण संदर्भात आपल्याकडे एक स्पेशल सिस्टीम येणं गरजेचं आहे. यालाच अनुसरून आपण 1983 पासून इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट सिस्टीम ही डेव्हलप केली. आणि आजचे किंवा त्या काळचे जे काही मिसाईल मॅन म्हटलं जातं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे यांच्याकडे पूर्णपणे ही जबाबदारी देण्यात आली होती की भारताला येणाऱ्या काळामध्ये आपल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये मोर सफिशियंट करायचं आहे. आणि ही जबाबदारी भारतातील ज्या मेजर संस्थेकडे देण्यात आली, किंवा जी काही आजही भारतातील मिसाईल जर म्हटलं तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही एक जबाबदार संस्था येते. मे बी हिच्या अंतर्गत आपल्याला देशातील वेगवेगळ्या लॅबोरेटरीज दिसतील, काही गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत, त्याचबरोबर काही युनिव्हर्सिटीचा देखील सहभाग घेतला जातो. परंतु DRDO ही
मिसाईल म्हटल्यानंतर मुख्यतः ही जबाबदारी घेते, ही गोष्ट आपल्या या ठिकाणी महत्वाची आहे. याही संदर्भात अजून एका रिजिमचा मला तुमच्याकडे उल्लेख करणं गरजेचं आहे, ज्याला आपण MCTR असं म्हटलं जातं. या MCTRचा लॉंग फॉर्म मी या ठिकाणी मेन्शन्स केलेला आहे, की मिसाईल कंट्रोल किंवा मिसाईल कंट्रोल टेक्नॉलॉजिकल रिजिम्स असं म्हटलं जातं. मिसाईल टेक्नॉलॉजिकल कंट्रोल रिजिम्स किंवा MCTR आपण मिसाईल कंट्रोल टेक्नॉलॉजिकल रिजिम असं म्हणूया. ही संस्था इनफॉर्मली त्या काळातील जे काही ॲडव्हान्स कंट्रीज होते, ज्यांच्याकडे मिसाईल टेक्नॉलॉजी होतं, त्यांनी संस्था 1987 मध्ये हिची स्थापना करण्यात आली. आता या संस्थेचा मेन उद्देश हाच होता की मिसाईलच्या संदर्भात जे जे काही तंत्रज्ञान लागतंय ते तंत्रज्ञान, मे बी क्रूजचं तंत्रज्ञान असेल, ते तंत्रज्ञान भारतासारखी जे राष्ट्र क्षेपणास्त्र विकसित करतायत त्यांना हे तंत्रज्ञान द्यायचं नाही. आणि भारत आज 2016 पासून या मिसाईल कंट्रोल टेक्नॉलॉजी रिजिमचा पार्ट आहे, हिस्सा आहे, परंतु त्या अगोदर हा पार्ट नव्हता. त्यामुळं भारताला बाकीच्या देशाकडून म्हणजे मोस्टली कुणाकडून तर रशियाकडून आपल्याला हे टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान त्या काळामध्ये मिळू शकत नव्हतं, ज्या वेळेस रशिया हा आपला मित्र काळ होता. तर साधारणपणे हे जे काही टेक्नॉलॉजीचं काही लिमिटेशन दिलं होतं MCTRनी, जे काही 300 किलोमीटर रेंज किंवा त्याच्या पुढील आणि 500 kg पेलोड वहन करणारी कुठलीही तंत्रज्ञान भारतासारख्या विकसनशील देशांना बनवून न देणं हा MCTRचा मेन उद्देश होता, ज्यामध्ये रशिया त्याचा सदस्य होता. त्यामुळे रशियाला या बियॉन्ड रेंजची क्षेपणास्त्र किंवा टेक्नॉलॉजी भारताला देताना अडचणी येत होत्या. याला अनुसरून भारताने जो काही इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम डेव्हलप केला, हाच त्याचा मेन उद्देश मी या ठिकाणी नमूद केला. दुसरी गोष्ट, या इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी सर्वात प्रथम 1983 पासून आपण या 5 सिस्टीमवर वर्कआउट करतो, ज्यामध्ये पहिल्यांदा आपण डेव्हलप करणारे जे काही मिसाईल्स आहेत, आपल्या 2 A दिसत आहेत. एक अग्नी दिसतोय, आकाश दिसतोय, नंतर आपल्याला पृथ्वी दिसतंय, नंतर नाग दिसतोय आणि नाग नंतर आपल्याला त्रिशूल दिसतो. तर हे 5 सिस्टीम यामध्ये अंतर्गत विकसित करण्याचं गरजेचं होतं. यातील आपण जर काही मिसाईल जर पाहिलं तर हे मिसाईल जे काही आहे इंटरमिजिएट रेंज आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट पाहिलं आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलही पाहिलं. अग्नी हे भारतातील हे मिसाईल येतं. ऑलमोस्ट याची 5th आणि 6th रेंज जे काही आहे 5000 किलोमीटर. इव्हन 6th जो काही येणार आहे तो ऑलमोस्ट 10,000 किलोमीटरच्या बाहेर असणार आहे. या सर्वांचा अग्नीचं स्ट्रॅटेजिक महत्व इन्क्लूड करता किंवा विचार करत असताना नंतरच्या काळामध्ये अग्नी हा जे काही मिसाईल आहे ते आपलं जे काही इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहे, नंतरच्या काळामध्ये याचा स्ट्रॅटेजिक पॉईंटचा विचार करता याला यात अंतर्भूत करण्यात आलं नाही किंवा त्याचा भाग नाही, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. यातील काही मिसाईल, पृथ्वी जर आपण मिसाईल जर पाहिलं, हे ऑलमोस्ट जे काही रेंज आपण क्लासिफिकेशन जे काही केलं त्या क्लासिफिकेशनमध्ये इट इज अ शॉर्ट रेंज आहे. शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स आहे आणि सरफेस टू सरफेस ही रेंज आहे. शॉर्ट रेंज याचा अर्थ जी मिसाईल्स आपल्याला क्लासिफिकेशन दिसतात, शॉर्ट रेंज, मिडियम रेंज, हे ऑलमोस्ट त्याचं क्लासिफिकेशन हे जातं 300 किलोमीटर पासून 1000 किलोमीटर पर्यंत. हा मुद्दा आपल्याकडे लक्षात येणं गरजेचं आहे. क्लासिफिकेशन पाहत असताना पृथ्वी हे आपल्याला सरफेस टू सरफेस इयर कॅटेगरी दिसते. अग्नी जर मिसाईल जर पाहिलं, हे जरी सरफेस टू सरफेस इयर असेल तर त्याची रेंज सर्वात जास्त आहे. दुसरं आपण त्रिशूल जर पाहिलं तर त्रिशूल हे नावाप्रमाणेच किंवा आपण थोडंसं स्पिरिच्युअल अँगल जरी घेतला ते सरफेस टू इयर कडून जाणार आहे. आणि आकाश जर पाहिलं हे देखील सरफेस टू इयरचं मोर ॲडव्हान्स फॉर्म्स आपल्याला दिसतं. आणि नाग जर घेतलं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये अँटी टॅक मिसाईल डेव्हलप करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. नेक्स्ट पॉईंटकडे जात असताना 1 by 1 आपण मिसाईल पाहणार आहोत. त्यातील मिसाईल हे जर पृथ्वी 1, 2, 3 आणि 2nd आणि 3rd जर घेतलं तर प्रत्येक मिसाईल हे त्या मिलिटरीच्या डिव्हिजनसाठी स्पेशली डेव्हलपमेंट करण्यात आलं. पहिलं जे काही पृथ्वी 1 दिसतं आपल्याला आपल्या टेरिटरी आर्मीचं व्हर्जन डेव्हलप करण्यात आलेलं आहे. दुसरं जे 350 रेंज दिसतं ते आपल्या एअरफोर्ससाठी डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे. आणि तिसरं जे काही आपल्याला दिसतंय ते दिसतंय नॅव्हल व्हर्जनसाठी आपल्याला 600 किलोमीटरसाठी डेव्हलपमेंट करण्यात आले. त्यामुळं परीक्षेमध्ये आपल्याला ही रेंज असणं महत्वाचं गरजेचं आहे.
आणि ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, जे या ठिकाणी मेन्शन केलं, शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल्स आहे. जरी आपल्याला पेलोड जरी लक्षात जरी येत नसेल तरी आपल्याला त्याची रेंज किलोमीटरमध्ये असणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 150 किलोमीटर आर्मीसाठी आहे, 350 किलोमीटर्स हे एअरफोर्ससाठी आहे आणि 600 किलोमीटर्स हे नॅव्हलचं व्हर्जन आपल्याला दिसतं. बॅलिस्टिक मिसाईल पृथ्वी आहे. नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण जर पुढे जर गेलो तर आपल्याला दिसतंय अग्नी मिसाईल. ऑलमोस्ट आपण अग्नी मिसाईल हे जे काही सुरुवात केलं, जरी अलीकडच्या काळामध्ये जरी त्याला विकसित जर केलं असेल तरी आपलं लक्ष जे काही आहे सध्या भारताचं स्ट्रॅटेजिक पॉईंटनुसार हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलपमेंट करण्यामध्ये आहे. या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचं सर्वात वैशिष्ट्य जर पाहिलं तर हे अग्निफ्यू आपलं इन टेस्टिंग केलेलं आहे, ऑलरेडी वी टेस्टेड आहे, परंतु आर्मीमध्ये अजूनही त्याला इन्क्लूड करण्यात आलेलं नाही. बाकीचे मिसाईल्स या आर्मीमध्ये ऑलरेडी इन्क्लूड्स आहे. हे 5000 to 8000 किलोमीटर त्याची रेंज आहे. भारताचा जर नकाशाचा जर आपण जर विचार जर केला, ऑलमोस्ट आपण जर त्याची ही जर हाईट जर पाहिली आणि ही जर हाईट जर पाहिली, इट इज अ नियर टू 3000 किलोमीटर्स आहे. भारताच्या सेंटर पासून जर आपण राऊंड जर घेतला तर याची रेंज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची रेंज ही आपल्याला दिसते 5000 to 8000 किलोमीटरमध्ये. म्हणजे आपण बाकीच्या राष्ट्रांवर, त्यातल्या शत्रू राष्ट्रांवर डिटरंट किंवा प्रतिबंध ठेवू शकतो, हा त्याचा उद्देश आहे. आणि जे काही आता आपण अग्नि 6 डेव्हलपमेंट करत आहोत त्याची रेंज जर पाहिली, इट इज विथ इन 10,000 किलोमीटर. मे बी येणाऱ्या काळामध्ये ते 10,000 किलोमीटरच्या बाहेरही जाऊ शकतो, ही आपल्याला रेंज दिसते. हे दोन्ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आपल्याकडे आहे. आणि त्या अगोदरचे जे काही व्हर्जन जे काही आहे 3rd आणि 4th हे आपल्याला इंटरमिजिएट रेंज दिसतात. इंटरमिजिएट रेंज म्हणजे ऑलमोस्ट आपण जर त्यांचा जर विचार केला तर ते 5000च्या खालचे किलोमीटर जे काही येतात त्याला इंटरमिजिएट रेंज असं म्हटलं जातं. आणि मीडियम जे काही रेंज आहे बॅलिस्टिक मिसाईल, ते कॅपॅसिटी जी त्यांची येते मीडियम रेंजची ऑलमोस्ट 3000 किलोमीटर किंवा त्या खालचे येतात. अग्नीच्या संदर्भात आपल्याला 4th आणि 5thच्या संदर्भात ही गोष्ट माहीत असणं गरजेची आहे की त्यांचं जे काही पेलोड्स आहे किंवा वॉर हेड्स आहे, दे आर ॲबल टू बी त्या शत्रू राष्ट्रांच्यावर एक न्यूक्लिअर वॉर हेड असोसिएटेड आहे. आणि ती जी काही टेक्नॉलॉजी आहे रिएंट्री करण्याची, परत ॲटमॉस्फिअरमध्ये रिएंट्री करायची, म्हणून त्याला मिडो टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं, मल्टिपल इंडिपेंडंट टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल. कारण काही प्रमाणात हे जे काही अग्नि मिसाईल्स आहे इट इज आउटसाइड द ॲटमॉस्फिअर आणि परत ॲटमॉस्फिअर एंट्री होतं, म्हणून त्याला नावच दिलेलं आहे रिएंट्री व्हेकल, मल्टिपल इंडिपेंडंट टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल. हे एक आपल्याला अग्नि 4th आणि 6च्या संदर्भातली या टर्म्स आपल्याला कळालं पाहिजे. नेक्स्ट मिसाईल किंवा आपण म्हणूया की भारताच्या संदर्भात आता जे काही सर्वात महत्त्वाची गोष्ट वर्कआउट करत आहे की आपल्याला बाकीच्या राष्ट्रांच्या थ्रू मे बी मिशन शक्ती हे एक प्रकल्पाचं नाव आहे. बाकीचे शत्रू राष्ट्रांचे आजकाल प्रत्येक राष्ट्रांचा सॅटेलाइट्स आहे. काही सॅटेलाइट हे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये असतात. लोअर अर्थ ऑर्बिटचं काम हे मॅपिंग करणं डिझास्टर मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचं आहे. परंतु काही राष्ट्रांचे सॅटेलाइट आज हे जे काही कॉन्फिडेन्शियल सॅटेलाइट्स आहेत किंवा स्ट्रॅटेजिक सॅटेलाइट आहे, ॲट द सेम टाइम्स दे आर वर्किंग ऑन टू डिस्टर्ब द इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर. मे बी फ्युचर्समध्ये असेल, आपले कम्युनिकेशन्स असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात असेल किंवा मिलिटरीच्या संदर्भात असेल, ह्या सॅटेलाइटचा उपयोग जर मिलिटरी पर्पजसाठी जर होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये भारताकडे असं काही टेक्निक पाहिजे जेणेकरून या शत्रू राष्ट्रांच्या सॅटेलाइटला आपल्याला देखील डिस्ट्रॉय करता आलं पाहिजे. ते करण्यासाठी आपण हे मिशन शक्ती प्रोग्रामचा जो काही लॉन्च केलेला आहे तो 27 मार्च 2019ला लॉन्च केला. याच मिशन शक्तीला सॅटेलाइटला हिट करणारं, सॅटेलाइट डिस्ट्रॉय करणारं, म्हणून याला आपण नाव देतो अँटी सॅटेलाइट वेपन्स किंवा सिस्टीमलाच आपण नाव दिलेलं आहे अँटी सॅटेलाइट वेपन. दुसरी गोष्ट, हे मार्च 19ला आपण जे काही डेव्हलप केलं इट इज अ जॉईंट असोसिएशन विथ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि आपली जी काही अंतराळ संदर्भातील अपेक्स बॉडी आहे जी इंडियन आपण ज्याला इस्रो जे काही म्हटलं जातं, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, या दोघांनीही डेव्हलप केलेली आहे. हा सॅटेलाइटच्या थ्रू ऑलमोस्ट आपण जे काही भारतीय बनावटीचाच जो काही सॅटेलाइट जो मार्च 2019 मध्ये आपण लॉन्च केला होता त्यालाच आपण नियरली जे काही 300 किलोमीटरची जी काही हाईट आहे
त्या हाईटवर आपण त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. दो हे डॉक्युमेंट कॉन्फिडेन्शियल आहे, परंतु जे काही आपल्याला मार्केटमध्ये इन्फॉर्मेशन येते त्याच्या आधारे आपण ही गोष्ट म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे काही आज आपल्याकडे मिसाईल्स आहे जे सॅटेलाइटला डिस्ट्रॉय करू शकेल, हे ऑलमोस्ट एनी प्लॅटफॉर्म्स, म्हणजे आपण एअरमधूनही देखील त्याला लॉन्च करू शकतो, आपल्या टेरिटरी किंवा लँडवरून त्याला लॉन्च करू शकतो, अगदी सी मधून लँच करू शकतो. म्हणजे दिस इज अ मल्टीफॉर्म. आणि ही जी टेक्नॉलॉजी आज फक्त USA, आज रशिया आणि चायनाच या राष्ट्रांकडे होती. आणि या नामावलीमध्ये आज चौथं राष्ट्र म्हणून भारताचा सहभाग झालेला आहे. ही आपल्याला अँटी सॅटेलाइटच्या संदर्भातली गरज पडते. नेक्स्ट क्वेश्चन तयार होतो की आज ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामागे भारताचा उद्दिष्ट काय? आज भारताकडे जे काही युद्ध होणार आहे, ही आज युद्ध 3 स्तरावर लढली जातात. एक युद्ध लँड स्तरावर, ज्याला कन्व्हेन्शनल वॉरफेअर असं म्हटलं जातं. दुसरं युद्ध हे एअर स्तरावर लढलं जातं. आणि तिसरं युद्ध आपण त्याला सी स्तरावर लढलं जातं. आणि चौथी जी काही कमांड आहे येणाऱ्या फ्युचर्समध्ये, संपूर्ण राष्ट्र जी काही ॲडव्हान्स राष्ट्र आहे जे काही काम करतात, मे बी देर विल बी वॉर इन अ स्पेस ऑल्सो. आणि जर स्पेस वॉर उद्या भविष्य काळामध्ये जर येणार असेल तर भारताकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. आणि स्पेस वॉर करण्यासाठी जो काही डाटा शत्रू राष्ट्रांना प्रोव्हाइड करणार आहे ती सॅटेलाइट करणार आहे. आणि ही सॅटेलाइट आज प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीमध्ये, मे बी TV प्रोग्राम्स असतील, ब्रॉडकास्टिंग असेल, किंवा मोबाईल्स फोन असतील, किंवा मे बी GPS सिस्टीम असेल, नॅव्हिगेशन सिस्टीम असेल, किंवा आपल्या आर्थिक व्यवहार असतील बँकेच्या संदर्भातील, अगदी डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात असतील, ज्या ठिकाणी वेदर फोरकास्टिंग येतं, मॅपिंगच्या संदर्भात असेल, किंवा आपण त्याला म्हणूया की आपल्या इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते टोटली डेव्हलप होतात या सॅटेलाइटच्या थ्रू जी काही इन्फॉर्मेशन दिली जाते. ही एक पॉसिबिलिटीज आहे. येणाऱ्या स्पेस वॉर्समध्ये शत्रू राष्ट्र आपल्या सॅटेलाइट जो काही रिस्पॉन्सिबल आहे या सेवा प्रदान करतो त्याला नष्ट करण्यासाठी तयारी करतील. म्हणून आज स्पेस वॉरफेअरला आपण फोर्थ अरेना असं म्हटलं जातं. दॅट इज वन ऑफ द रिझन की भारतानं हे जे काही मिशन शक्ती डेव्हलप केलेली आहे, ही मिशन शक्ती याच पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. आज आपले मिसाईल्स अगदी स्पेसमध्ये देखील जाऊन त्या सॅटेलाइटला नष्ट करू शकतात, किंवा येणाऱ्या कुठल्याही या पद्धतीच्या मिसाईलला नष्ट करू शकतील. ही टेक्नॉलॉजी आपण याच्या थ्रू डेव्हलप केलेली आहे. त्यामुळं अँटी सॅटेलाइट हे देखील आपलं एक मिसाईल टेक्नॉलॉजी म्हणून याचा अंतर्भाव मी या स्लाइड्समध्ये करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट, ब्राह्मोस. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की मिसाईलचे जे 2 प्रकार आहे, बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल. बॅलिस्टिक मिसाईल जे यूज केलं जातं बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी, वेअर लॉन्च पासून तर या ठिकाणी इम्पॅक्ट पर्यंत. परंतु या ठिकाणी क्रूज मिसाईल जे काही यूज करतं ती आपण म्हणूया हॉरिझॉन्टली, अँड मोस्टली दे आर युझिंग द अर्थ ॲटमॉस्फिअर. आणि या क्रूज मिसाईलचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील भारतातील सर्वात महत्त्वाचं जे काही क्रूज मिसाईल आहे त्याला आपण हे ब्राह्मोस मिसाईल असं म्हटलं जातं. आणि दिस इज दी जॉईंट व्हेंचर बिटवीन द रशिया आणि भारताची इस्रो या संस्थेच्या थ्रू, आपण त्याला भारताची इस्रो म्हणता येणार नाही, पण भारताची DRDO संस्था आणि रशियाची या संदर्भातली जी काही NPO संस्था म्हणून काम केले जाते, या दोघांच्या मधील हे जॉईंट व्हेंचर्स आहे. आणि त्यामध्ये हे नाव ब्रह्मोस दिलेलं आहे. 2 रिव्हर्सचं कॉम्बिनेशन आहे, ब्राह्मोस आणि मॉस्को जवळची असणारी मॉस्को हा रिव्हर्स यातून दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं, या स्टेजमध्ये आपण 2 स्टेज वापरला जातो. जो काही फर्स्ट स्टेज जे काही आहे त्याला सॉलिड प्रोपेलंट किंवा इंधन वापरलं जातं, आणि सेकंड स्टेजमध्ये आपण त्याला वापरलं जातं एक लिक्विड रॅमजेट. ही जी काही युनिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे जो काही आपल्याला ब्राह्मोस जो फर्स्ट आहे, ऑलमोस्ट त्याची स्ट्रायकिंग रेंज ही 300 किलोमीटरपर्यंत आपल्याला दिसते. परंतु जे काही आपण मिसाईल टेक्नॉलॉजी किंवा आपण मागच्या स्लाइड्समध्ये मी जे तुम्हाला मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रीचिंग किंवा आपण त्याला म्हणूया MCKR म्हटलेला आहे, या रेंज भारताचा जेव्हा सदस्य झाला, त्या सदस्य झाल्यानंतर आज आपल्याला ब्राह्मोस सेकंड हे जे काही आपण डेव्हलप करत आहोत त्याची रेंज ऑलमोस्ट गोईंग बियॉन्ड द 300 किलोमीटर्स, जी काही आपल्याला ऑलमोस्ट 400 किलोमीटर किंवा 600 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि क्रूज मिसाईल याला आपण फायर अँड फॉरगेट असं या ठिकाणी नमूद केलं जातं. फायर अँड फॉरगेट याचा मिनिंगच असा आहे की एकदा फायर केल्यानंतर इट इज गोईंग बियॉन्ड अवर कंट्रोल सिस्टीम किंवा गायडन्स सिस्टीमच्या बाहेर निघून जातं, त्यावर कुठली कंट्रोल सिस्टीम आठवत नाही. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली हा ब्राह्मोस सेकंड जो काही येणार आहे हा साऊंडच्या वेगापेक्षा more than 3 to 5 times more फास्टर असणार.
त्यामुळे हे ब्रह्मोस मिसाईल भारताच्या एक आर्मरीजमध्ये एक महत्वाचं मिसाईल्स म्हणून आपण त्याला मान्य करू शकतो. नेक्स्ट दिलं जातं तर निर्भय मिसाईल. सर्वात महत्वाचं जे काही निर्भय मिसाईलचे क्लासिफिकेशन्स आहे, ज्याला आपण सबसॉनिक म्हणतो, ज्याला आपण सॉनिक असं म्हटलं जातं आणि ज्याला आपण सुपरसॉनिक म्हटलं जातं. तर सबसॉनिक जे काही मिसाईल आहे त्याचा स्पीड साधारणपणे 48 मॅक या दरम्यान असतो. जे अमेरिकेतलं टॉमहॉक मिसाईल आहे आणि अमेरिकेतील टॉमहॉक मिसाईल सारखंच आपल्याकडे एक अल्टरनेटिव्ह असावं, जे काही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टॅक्टिकल वॉरफेअरमध्ये गरजेचं पडेल. टॅक्टिकल वॉरफेअर याचा अर्थ हे नॉट ओनली शत्रू राष्ट्रांशी, परंतु मे बी भारताच्या संदर्भात हे टेररिझमच्या संदर्भात लढण्यासाठी आपल्याला अशी वॉरफेअर लागतील. या संदर्भात आपल्याला जे काही क्रूज मिसाईल लागणार आहे ते क्रूज मिसाईल्स म्हणजे आपलं निर्भर मिसाईल. आणि या ठिकाणी दोन्ही स्टेज ज्या काही वापरल्या जातात त्या दोन्ही स्टेज ह्या आपल्या सॉलिड प्रोपेलन मिसाईल आहे. ही एक गोष्ट आपल्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. ब्राह्मोस मिसाईलचा जर विचार केला ते देखील क्रूज मिसाईल आहे, परंतु जर ते 5 टाइम्स वेगाने जात असेल तर डेफिनेटली इट इज इन द सुपरसॉनिक रेंजमध्ये येतं आणि हे जे काही मिसाईल येतं ते आपलं सबसॉनिक रेंजमध्ये येतं. हा फरक आपण या ठिकाणी ऑलमोस्ट लक्षात ठेवला पाहिजे, जरी त्याची लॉंग रेंज असेल तरी पण. नेक्स्ट मिसाईल आपल्यातलं येत आहे की नाग मिसाईल. नाग मिसाईल आपण जर पाहिलं, जो काही इंटिग्रेटेड गाइडेड डेव्हलपमेंट मिसाईल प्रोग्राम आपण 1983 मध्ये घेतला, त्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे आग जे काही होतं त्यामध्ये ज्याला आपण अग्नी असं म्हटलेलं आहे, नंतर आकाश आपल्याकडे आहे, त्याच अंतर्गत जे काही मिसाईल्स होतं त्याला नाग असं म्हटलेलं आहे, पृथ्वी म्हटलेलं आहे, लास्ट येतं त्रिशूल. तर ते नाग मिसाईल आपण या अंतर्गत डेव्हलप करत आहोत. सर्वात महत्वाची, हे मिनिमम रेंज याची जरी 500 किलोमीटर आणि मॅक्झिमम रेंज जरी 400 किलोमीटर जरी असेल आणि जे ऑल वेदर कंडिशनमध्ये इंडियन आर्मीसाठी, मोस्टली इन्फंट्रीसाठी आणि एअरफोर्ससाठी हे नाग मिसाईल आपल्याकडे काम करतं. आता इन्फंट्रीसाठी ज्या प्लॅटफॉर्मवर त्याला पुटअप केलं जातं त्या प्लॅटफॉर्मला आपण नाव दिलेलं आहे नामिका. नामिका याचाच अर्थ हा दिला जातो की इट इज दी नाग मिसाईल कॅरियर. हा एक महत्वाचं की व्हेइकल आहे. नामिका म्हणजे व्हेइकल, ज्या ठिकाणी हे मिसाईल किंवा नाग मिसाईल लॉन्च केलं जाईल त्याचं नावच दिलेलं आहे नाग मिसाईल कॅरियर. आणि हे जर एअरफोर्सचं याचं जर व्हर्जन जर असेल, जे हेलिकॉप्टरहून आपण लॉन्च करू शकतो हे नाग मिसाईल, तर त्याला नाव दिलेले हेलिना. हेलिनाचाच अर्थ आहे हेलिकॉप्टर लॉन्च्ड नाग मिसाईल. मुद्दाम हे दोन्ही व्हर्जन्स आपल्याकडे आज भारताच्या नागच्या संदर्भात आहे. जरी हे थर्ड जनरेशन नाग मिसाईल, ज्याला आपण अँटी टॅक म्हटलं जातं, फायर अँड फॉरगेट्स मिसाईल्स असं म्हटलं जातं, जे आपल्या इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत डेव्हलपमेंट ऑल वेदर डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे, परंतु ते लँडवरून देखील लॉन्च करता येतं आणि आपल्याला ते एअर किंवा एअरक्राफ्ट, मोस्टली एअरक्राफ्ट म्हणण्यापेक्षा हेलिकॉप्टर लॉन्च करता येतं. त्यासाठी जे काही प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यात आलेला आहे त्याला नामिका आणि हेलिना म्हटलं जातं. नामिकाचा अर्थच आहे नाग मिसाईल कॅरियर आणि हेलिनाचा अर्थ आहे हेलिकॉप्टर लॉन्च नाग मिसाईल. हा थोडासा फरक आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. नंतर नेक्स्ट आपण मिसाईलला जातो, ज्याचं नावच दिलेलं आहे आकाश यामके आज. हा फरक जर घेतला, जे काही आकाश आपल्यातलं होतं त्यातला हा ॲडव्हान्स मार्क नंबर 1 या सिस्टीम्स आहे. अजून एक गोष्ट यातील 1.1 लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतातील जे काही मिसाईलचं टेस्टिंग केलं जातं ते मिसाईलचं टेस्टिंग ज्या पद्धतीनं आपल्याकडे सॅटेलाइटचं लॉन्च करण्यासाठी आपल्याकडे सतीश धवन स्पेस सेंटर हे लॉन्च स्टेशन जे काही आपल्याकडे आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे, त्याच पद्धतीनं मिसाईल लॉन्च करण्यासाठी हे आपल्याकडे सेंटर्स आहे. त्या सेंटर्समध्ये ओरिसामध्ये बालासोर डिस्ट्रिक्टमधील या सेंटरलाच आपण इंटिग्रेटेड टेस्ट रेंज असं म्हटलं जातं. हे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज जे काही आहे ते चंदीपूरला आहे. ओरिसामधील बालासोर जिल्ह्यातील चंदीपूर हे ठिकाण मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पण वन थिंग, पूर्वीच्या काळी ज्या आयलंडवरून त्याला लॉन्च केलं जात होतं त्या आयलंडचं नाव होतं व्हीलर आयलंड. आणि आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याच व्हीलर आयलंडला आपण कलाम आयलंड असं देखील समजलं जातं. हा एक थोडा जीकेचा पॉईंट आपण या ठिकाणी टेक अवे करू शकतो. जसं आकाश हे डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आहे, त्यात काय डेव्हलपमेंट जर प्रोग्राम जर असेल तर आकाश याचं मिनिंगच आहे सरफेस टू इयर. अराउंड याची जी काही रेंज आहे 25 किलोमीटर्स हे आपण टार्गेट घेऊ शकतो आणि त्याची जी काही अल्टिट्यूड्स आहे 1 टाइम 18,000 मीटरपर्यंत आपल्याला जाऊ शकतो. मोस्टली या ठिकाणी जो काही डेव्हलपमेंट करण्यात आलेला आहे
त्यामध्ये जे इंजिन वापरण्यात आलेले ते रॅमजेट रॉकेट इंजिन हे याच्या अंतर्गत आपण त्याला यूज करण्यात आलेला आहे. हा एक पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवून घेऊया. नंतर या कॅटेगरीतला आपलं अस्त्र जे काही आहे मिनिंगच दिलेला आहे, हेलिकॉप्टर टू हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्ट टू द एअरक्राफ्ट, म्हणजे शत्रू राष्ट्राचे एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्याला अस्त्र हे मिसाईल्स आहे. आता अस्त्र मिसाईलची जर रेंज जर पाहिली ऑलमोस्ट 17 किलोमीटर्स आहे आणि स्पीड जर पाहिला हे जे काही मिसाईल्स आहेत ते आपलं क्रूज मिसाईलच्या अंतर्गत येतं आणि त्याचा स्पीड आपल्याला 4.5 मॅक दिसतो, ऑलमोस्ट 5000 किलोमीटर पर आवर. पण याचे दोन व्हरायंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं जो काही व्हरायंट आहे त्यालाच आपण म्हटलं जातं व्हिज्युअल रेंज. नाव दिलेलं आहे व्हिज्युअल रेंज एअर, व्हिज्युअल रेंज विथिन व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल किंवा एअर टू एअर आपण याला मिसाईल म्हटलं जातं. म्हणजे विमानातून टाकत असताना साधारणपणे याची जी काही कॅपॅसिटी आहे विथ द हेल्प ऑफ द इन्फ्रारेड 30 किलोमीटर पर्यंत याची रेंज जाऊ शकते. आणि यातील दुसरं जे काही व्हरायंट आहे, सेकंड व्हरायंट जे काही आहे त्याला नाव आपण दिलेलं आहे बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज. हे जर पाहिलं विथ इन अ व्हिज्युअल रेंज आणि नेक्स्ट जर पाहिलं बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल, 30 किलोमीटर पर्यंत याची रेंज आहे. आणि हे जर पाहिलं अस्त्राची सेकंड व्हरायटी आहे ऑलमोस्ट 37 किलोमीटरच्या आउटसाईडला जे काही विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल त्यांना टार्गेट करण्यासाठी इव्हन मॅक्झिमम हे 36 किलोमीटर म्हणजे 110 किलोमीटर पर्यंत आपलं टार्गेट करू शकतं. आणि हे जे काही अस्त्र मिसाईल्स आहेत जी काही आपली सुखोई 13 रशियाकडून घेतलेली किंवा मिराज जे काही आपण फ्रान्सकडून घेतलेलं जे काही विमान आहे त्यावर आपण हे लॉन्च करू शकतो. हे आपण अस्त्र मिसाईलच्या संदर्भात ही माहिती असणं गरजेचं आहे. याचबरोबर जसं आपण ब्राह्मोस रशिया आणि भारत यांच्यातील जॉईंट व्हेंचर आहे त्याच संदर्भातील इस्रायल आणि भारत यांच्यातील जॉईंट व्हेंचर जे काही मिसाईल आपण बनवत आहोत त्या मिसाईललाच नाव आपण दिलेले बराक 8. आणि हे जे काही मिसाईल जे काही आहे मेन पर्पज त्यासारखा जो आपला अस्त्र मिसाईल सरफेस टू आपला आकाश मिसाईल जे सरफेस टू एअरचा आहे त्यातील हे लॉंग रेंज आहे म्हणून त्याला नाव दिलं जातं लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल. आणि सर्वात महत्त्वाचं बराक या शब्दाचाच अर्थ इस्रायलच्या यहुदी भाषेमध्ये एक लाइटनिंग होतो. याही पलीकडे आपण जर पाहिलं तर भारत आणि रशियातील जॉईंट व्हेंचर आहे जे आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये सर्वात महत्त्वाचं ठरेल. आणि या मिसाईल डेव्हलपमेंट करण्यामागे महत्त्वाचा पर्पज जो काही होता ते मिसाईल्स आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर यूज करू शकतो. मे बी एअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म्स असेल, हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म्स असेल किंवा जे काही अल्ट्रा अनमॅन म्हणूया व्हेकल्स आहे त्याही ठिकाणी या क्रूज मिसाईलचा वापर आपण करू शकतो. थोडक्यात हे बराक 8 मिसाईल्स आपल्याला कुठल्या 2 राष्ट्रांमधील आहे हे माहीत करणं गरजेचं आहे. हा मुद्दा मी काही रिव्हिजनचा पार्ट घेतला की या ठिकाणी निर्भय आपण पाहिलं सबसॉनिक ब्राह्मोस सारखंच मिसाईल्स आहे पण सबसॉनिक आहे. दुसरं हा जो काही पॅड जो काही सिस्टीम्स आहे यालाच आपण म्हटलं जातं पृथ्वी एअर डिफेन्स किंवा जे काही बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम करण्याचं इंडियाचं जे काही प्रोव्हिजन्स आहे बाकीच्या शत्रू राष्ट्राकडून आपल्यावर जर बॅलिस्टिक अटॅक जर होत असेल त्यापासून जर अटॅक जर प्रिव्हेंट करायचा असेल तर भारतानं जी काही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे शत्रू राष्ट्रांचे मिसाईल इंटरसेप्ट करण्यासाठी त्या सिस्टीमलाच आपण पॅड असं म्हटलं जातं. मोस्टली हे पृथ्वी एअर डिफेन्स म्हटलं जातं. आणि त्रिशूल हे नावच आपण दिलेलं आहे, इट इज नोन ॲज अँटी सी स्कॅमर्स. म्हणजे मोस्टली आपण हे जे काही स्कॅमर यूज करणार आहोत की जे काही सीप्स आहेत त्या सीपवरून आपण त्याला यूज करायचा आहे. अतिशय लो हाईटला असणार आहे त्यामुळे त्याचं डिटेक्शन हे आपल्याकडे कमी असणार आहे. नेक्स्ट मिसाईलचा जर आपण यूज केला तर या ठिकाणी आपल्याला तिघांच्यातला फरक कळणं गरजेचं आहे. याला K-15 किंवा सागरिका असं म्हटलं जातं. यालाच आपण सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक असं मिसाईल म्हटलं जातं. भारताची जी न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन आहे तिचं नाव दिलं जातं अरिहंत. या अरिहंतवर आपण हे सागरिका आणि K-15 आपण लॉन्च केलेलं आहे. त्याचबरोबर सागरिकाचंच जे काही व्हर्जन्स आपण डेव्हलप करत आहोत लँडच्या व्हरायटीजमध्ये त्यालाच आपण नाव दिलेले शौर्या. मेन उद्देश शौर्या हे सागरिका मोस्टली वी आर डेव्हलपिंग अलॉंग विथ रशिया किंवा आपण म्हणूया की वी आर नॉट इंडिजिनसली किंवा पूर्णपणे आपण स्वतः इंडिजिनसली बनवत नाही आहे. म्हणून आपण इंडिजिनसली बनविण्यासाठी आपल्याला जो काही
सबमरीन स्वतःची किंवा आपण म्हणूया की लँडवर आपण जे काही डेव्हलप करत आहोत ते मिसाईल जे काही आहे आपण त्याला म्हणणार आहोत शौर्य, जे भारताला स्वतःच किंवा इंडिजिनियसली बनवण्याचा यामागील उद्देश आहे. आणि त्याच अनुसरून जे काही धनुष्य नाव दिलेलं आहे ते आपली जे काही K-15 किंवा सागरिका आहे त्याच्याच संदर्भातील आपण त्याला एक ॲडव्हान्स व्हर्जन या ठिकाणी म्हणूया, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल की कशा संदर्भात. म्हणजे तिन्ही जर मिसाईल जर पाहिले तर मेन उद्देश हे सी वरून किंवा सबमरीनहून लॉन्च करणारे आपल्याकडे मिसाईल्स आहे. K-15 सागरिका, धनुष्य आणि आपण त्याला शौर्य असं म्हणूया. हे मुद्दाम आपण काही रिव्हिजन करतोय. अस्त्र एअर टू एअर आपण पाहिलं, त्रिशूल आपण एअर टू एअरच या ठिकाणी आपण खालून त्याला एअरवर टाकणार आहोत. हे तिन्ही मिसाईल्स आपल्याला त्रिशूल आणि आकाश हे मेन पर्पज ही पॅड सिस्टीमचा पाहिली, पण त्रिशूल आणि आकाश ही यातली सिस्टीम्स आहे. आणि अस्त्रची आपण 2 व्हरायटी पाहिल्यात, ज्या ठिकाणी विथ इन व्हिज्युअल रेंज पण पाहिलं आणि बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज पण पाहिलं. विथ इन व्हिज्युअल रेंज 30 किलोमीटर्सपर्यंत एअरक्राफ्ट टू एअरक्राफ्ट लॉन्च करू शकतो आणि बियॉन्ड व्हिज्युअल रेंज हे 37 किलोमीटरच्या आउटसाईड जर असेल तर 110 किलोमीटरपर्यंत याची रेंज जाते. हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट, नाग आपल्याच IG इंटिग्रेटेड गाइडेड डिफेन्स इंटिग्रेटेड गाइडेड जो काही प्रोग्राम्स आहेत त्याच्या अंतर्गत हे नाग आपण त्याला 3rd जनरेशन अँटी टँक मिसाईल असं म्हटलं जातं. आपण हे ब्राह्मोस याची 3 व्हरायंट पाहिल्या. सर्वात महत्त्वाचं हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आपल्याकडे आहे. तिसरं हे निर्भय आहे, हेही क्रूज मिसाईल आहे परंतु ते सबसॉनिक रेंजचं आहे, जे स्पीडपेक्षा कमी जाणार आहे परंतु याची सर्वात जास्त रेंज आपल्याला सर्वाधिक अधिक दिसते. दुसरं आपण पाहिलं की सागरिका, धनुष्य आणि सौर पाहिला. हे तिन्ही आपल्या सीपूर काम करणार, परंतु त्यातलं शौर्य हे आपल्याला हे सागरिकाला येण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीला रिमूव्ह करण्यासाठी मे बी आपण सरफेस टू सी त्याला यूज करू शकतो किंवा डायरेक्टली सरफेस टू सरफेस त्याला यूज करू शकतो. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, भारताची क्षेपणास्त्र पाहत असताना या ठिकाणी आपल्याला त्यांची रेंज माहीत असणं गरजेचं आहे, त्याची व्हरायंट माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे किंवा त्याचा व्हिज्युअल स्पीड किती आहे आणि भारताचा त्यामागील मेन उद्देश काय या गोष्टींचा आपण आढावा घेतला. त्यामुळे जरी अभ्यासाच्या दृष्टीनं हे जरी पॉईंट आपले टेक्निकल मुद्दे येत असेल की याची रेंज पाहणं गरजेचं आहे का किंवा ते किती किलोमीटर्स आहे किंवा पे लोड्स किती आहे हे पाहणं गरजेचं आहे का, येस डेफिनेटली MCQच्या अँगलनी भारताचे क्षेपणास्त्र अंतर्गत आपल्याला या स्टॅटिक्सकल डेटा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो खूप इसेन्शियल आहे. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.